नमस्कार मंडळी, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर फ्रेंड्स, पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा म्हटलं की प्रत्येक घरातला एकच प्रश्न असतो की ओले कपडे कुठे वाळू घालायचे। यासाठी मार्केटमध्ये भरपूरसे स्टँड देखील उपलब्ध आहे, पण प्रत्येक जणच ते अफोर्ड करू शकत नाही। माझ्याकडे देखील हे असं प्लास्टिकचं स्टँड होतं, पण ते उन्हात राहून खराब झालेलं आहे, त्यामुळे मी ते इझिली मूव्ह देखील करू शकत नाही। बरेच जणांना बाहेर दोऱ्या बांधूनच कपडे वाळू घालायची सवय असते। मग अशा वेळेस जर रेग्युलर पाऊस येत असेल तर मग रोजचे कपडे कुठे वाळू घालायचा हा प्रत्येकालाच प्रश्न पडतो। तर जेव्हापासून पावसाळा सुरू झालेला आहे तेव्हापासून ओले कपडे कुठे वाळू घालावे हा मला प्रश्नच पडला होता। थोडीशी ऊन निघाली की मी कपडे बाहेर न्यायचे आणि ऊन नसली की घरात अशा प्रकारे चेअरवर मला कपडे वाळू घालावे लागायचे। त्यामुळे घरभर पूर्ण पसारा व्हायचा। बरेचदा जुने ओले कपडे वाळलेले नसायचे आणि या व्यतिरिक्त नवीन ओले कपडे कुठे वाळू घालायचा हा मला प्रश्न पडायचा। तर यासाठीच मी एक मस्त जुगाडू आयडिया ट्राय केली आहे आणि ती मला खूप युजफुल वाटली। या अगोदर ही आयडिया मी तुमच्यासोबत शेअर केली होती, पण त्या व्हिडिओमध्ये मी दुसरे देखील हॅक्स तुमच्यासोबत शेअर केले होते। बट जेव्हा मी ही आयडिया तुमच्यासोबत शेअर केली होती तो माझा पहिला दिवस होता, पण आज जवळजवळ 15 दिवसापासून हा जुगाडू आयडिया मी ट्राय करत आहे आणि मला खूपच जास्त युजफुल वाटला। त्यामुळे मला वाटलं की यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवावा आणि तो तुमच्यासोबत शेअर करावा। तर हा आपला DIY कपडे वाळवणारा स्टँड बनवण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे 2 कार्डबोर्डचे रोल घ्यायचे आहे। इथे तुमच्याकडे कार्डबोर्डचे रोल नसेल तर जे सिल्वर फॉइलचे रोल असतात ना ते देखील घेऊ शकता, नाही तर या ठिकाणी तुमच्याकडे जर प्लास्टिकचे पाईप असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता। तर यासाठी आपल्याला सेम साइजचे 2 कार्डबोर्डचे रोल हवे। त्यानंतर आपल्याला या रोलमध्ये आरपार छिद्र करायचं आहे। त्यासाठी सर्वप्रथम मी पेनीच्या हेल्पने या रोलवर डॉट काढून घेते। तुम्ही पाहू शकता दोन्ही रोलवर मी डॉट काढलेले आहे। त्यानंतर एखादी धारदार वस्तू घ्यायची आहे आणि त्या धारदार वस्तूनी आपल्याला आरपार असे छिद्र या रोलवर करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता इथे मी प्रत्येक रोलवर 3-3 छिद्र करून घेतलेले आहे। यानंतर आपल्याला लागणार आहे कपडे वाळू घालणारी दोरी। तर हे जे DIY स्टँड बनवलेलं आहे ते मी माझ्या रूम मध्ये अडकवायसाठी बनवलेलं आहे, तर त्यानुसार दोरी कट करून घेतलेली आहे। तर इथे आपण 3 छिद्र केलेले आहेत, त्यामुळे 3 दोऱ्या आपल्याला सेम साइज मध्ये कट करून घ्यायच्या आहे आणि एक दोरी 1 बाय 1 एक छिद्रामधून आरपार काढायची आहे आणि अशा प्रकारे हँगरला पकडून बांधून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे दोन्ही रॉडच्या छिद्रामधून आपल्याला दोऱ्या आरपार करायच्या आहे आणि त्यानंतर हँगरला पकडून या दोऱ्या व्यवस्थित त्या रॉडला बांधायच्या आहे। यानंतर तुम्ही बघू शकता हा आपला मस्त एक DIY कपडे वाळू घालणारा स्टँड रेडी आहे। याचा उपयोग तुम्ही आपल्या घरात कुठेही करू शकता। मी याला माझ्या एका बेडरूम मध्ये अडकवलेला आहे जिथे फॅनची सोय आहे। वरती फॅन लावला की दिवसभर कपडे मस्त वाळतात, किती पाऊस येत असला तरी। तर एका खिडकीच्या रॉडला मी एक हँगर लटकवलेला आहे आणि जो दुसरा हँगर आहे तो अलमारीच्या हँडलला लटकवलेला आहे। फक्त या दोरीवर कपडे वाळू घालताना आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की आपल्याला 1 बाय 1 प्रत्येक दोरीवर कपडे वाळू घालायचे आहे। जसं पहिल्या दोरीवर एक कपडा घातला की सेकंड टाइम तो दुसऱ्या दोरीवर घालायचा, त्यानंतर तिसऱ्या दोरीवर घालायचा। तुम्ही म्हणाल की पहिले मी पहिल्याच दोरीवर पूर्ण कपडे वाळू घालणार, नंतर दुसऱ्या दोरीवर घालणार आणि नंतर तिसऱ्या दोरीवर घालणार, तर तसं जमणार नाही। त्यामुळे हा स्टँड थोडासा झुकला जाणार। तर यासाठी मी जसं व्हिडिओत दाखवत आहे, मी पहिल्या दोरीवर पहिली एक टी-शर्ट घातली, त्यानंतर पहिल्या दोरीवर न घालता दुसऱ्या दोरीवर पॅन्ट घातला आणि त्यानंतर तिसऱ्या दोरीवर टी-शर्ट घातली। यानुसार कपडे वाळू घातले तर हा जो स्टँड आहे तो बॅलन्स राहणार। या व्यतिरिक्त या स्टँडमध्ये भरपूर कपडे वाळले जातात आणि वरती फॅन असल्यामुळे कपड्याचा कुपट वास देखील तुमच्या रूम मध्ये पसरणार नाही। तर मंडळी, अशा प्रकारचा जर तुम्ही एखादी कपडे वाळू घालणारा स्टँड मार्केटमधून विकत घ्यायला गेला तर 2000हून खाली मिळणार नाही। हा स्टँड आपण घरच्या घरी टाकाऊ वस्तूपासून बनवलेला आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला जेव्हा याची गरज नसेल तेव्हा तुम्ही याला गुंडाळून कोणत्याही छोट्या जागेवर स्टोअर करू शकता। या व्यतिरिक्त यावर तुम्ही पाहू शकता भरपूर आपल्या घरातले कपडे मावलेले आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर हा स्टँड बाल्कनीमध्ये अटकवायचा असेल तर तिथे देखील अडकवू शकता। या स्टँडचा उपयोग तुम्ही कुठेही करू शकता आणि आपले ओले कपडे वाळू घालू शकता। तर या स्टँड बनवल्यामुळे माझा मोठे कपडे वाळू घालायचा प्रश्न तर सुटला होता, पण छोटे छोटे कपडे कुठे वाळू घालायचा तो देखील प्रश्न पडत होता। तर त्यासाठी मी हँगरला असे कपड्याला लावणारे चिमटे
धाग्याच्या हेल्पनी लावून घेतले आणि त्यानंतर हा देखील आपला एक छोटासा कपडे वाळू घालायसाठी ऑर्गनायझर रेडी झालेला आहे। यामध्ये देखील तुम्ही घरात जर लहान मुले असतील तर त्यांच्या हँकीज असो किंवा अंडरवेअर किंवा आपले देखील अंडरगार्मेंट्स अशा प्रकारे हँग करून लटकवू शकता आणि हा देखील ऑर्गनायझर तुम्ही घरात कुठेही अडकवून आपले ओले कपडे वाळू घालू शकता। तर इथे पाहू शकता फ्रेंड्स, जो आपण स्टँड बनवलेला होता त्याची आपल्याला उन्हाळ्यात सहसा गरज पडणार नाही। मग अशा वेळेस या स्टँडला तुम्ही अशा प्रकारे गुंडाळून कुठेही अलमारीमध्ये स्टोअर करू शकता आणि प्रत्येक पावसाळ्यामध्ये या स्टँडचा उपयोग करू शकता। दोन्ही स्टँड बनवायच्या अगोदर मी आणखी एक ऑर्गनायझर बनवलेला होता, तोही टोपलीपासून। तो देखील मला खूप युजफुल वाटला। तो 2 वर्ष चालला आणि 2 वर्षानंतर उन्हामध्ये राहिल्यामुळे ही जी प्लास्टिकची टोपली आहे ती तुटलेली आहे, त्यासाठीच मला हे ऑर्गनायझर बनवावे लागले। तर फ्रेंड्स, हे तिन्ही ऑर्गनायझर खूप युजफुल आहे। भरपूर कपडे तुम्ही घरातले या ऑर्गनायझरच्या थ्रू वाळू घालू शकता। तुम्ही सांगा याला बनवायला किती वेळ लागला। तिन्ही ऑर्गनायझर 10 मिनिटाच्या आत रेडी होतात आणि अगदी 0 खर्चात घरातल्याच टाकाऊ वस्तूपासून हे आपण ऑर्गनायझर रेडी केलेले आहे। तर आय होप फ्रेंड्स तुम्हाला या तिन्ही आयडिया आवडल्या असेल। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा। या व्यतिरिक्त व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा।